शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. गडिंग्लज तालुका अतिवृष्टीमधून वगळणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो. जनता दलाचा जय असो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. गडिंग्लज तालुका अतिवृष्टी यादीमधून वगळणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो. आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज दलाचा जय असो. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. गडिंग्लज तालुका शेतकरी अतिवृष्टीमधून गडिंग्लज तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा. गडिंग्लज तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा. जनता दलाचा जय असो. जनता दलाचा जय असो. गडिंग्लज तालुक्याला अन्याय करणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो. गडिंग्लज तालुक्यात शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. सर्व सकट कर्जमाफी झालीच पाहिजे. बाळेश काका, आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय सांगाल? आज आपण मोर्चा काढला. स्वातीताई कोळीच्या नेतृत्वाखाली आज आपण शेतकऱ्यांचा मोर्चा आपण काढलेला आहे. मोर्चा काढायचा उद्देश असा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. 12 तालुक्यामध्ये असल्यानंतर आता एकंदर पर्जन्यमानाचा आकडा जर घेतला, गडिंग्लज तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा पूर्ण 11 तालुका अतिवृष्टी यादीमध्ये धरले गेले आणि गडिंग्लज तालुका धरला नाही. म्हणून या नादान सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि नाव समाविष्ट करून गडिंग्लज तालुक्यावर अन्याय झाला तो निवारण करण्यासाठी, त्यांना जाग आणण्यासाठी म्हणून हा मोर्चा आहे. दुसरा विषय असा आहे, महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये एक विराट अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. तो बच्चू कडूच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे. मग आज आपण गडिंग्लज तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या घेऊन स्वातीताई कोळीच्या नेतृत्वाखाली त्यांना पाठिंबा द्यावा आणि महाराष्ट्र शासनाला सांगण्यासाठी आम्ही आलोय, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. ह्या 2 मुद्द्यावर आपण इथं आलो. स्वातीताई, आपली शासनाकडे काय मागणी आहे? गडिंग्लज तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे, गडिंग्लज तालुक्यात अतिवृष्टी होऊन सुद्धा आजच्याच वर्तमानपत्रातले आकडे घेतले तर आजऱ्यापेक्षाही जास्त पाऊस गडिंग्लजमध्ये ऑक्टोबर महिन्यात झाला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. रानातलं पीक घरात आलेलं नाही, येऊ शकलेलं नाही, अशी परिस्थिती असताना सुद्धा गडिंग्लज तालुक्याला या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातून वगळलं. इतर 11 तालुके, शिरोळ तालुक्यातल्या पावसाची टक्केवारी इतकी कमी असताना शिरोळ पाऊस अतिवृष्टी धरला, पण गडिंग्लजमध्ये दररोज पाऊस पडायला लागलाय तरी आमचा तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून धरलेला नाही. त्याची दाद मागण्यासाठी आणि सरकारकडे न्याय मागण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आमचा तालुकाही अतिवृष्टीग्रस्त धरून आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळाली पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही मागणी करण्यासाठी, या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हा मोर्चा घेऊन इथं आलेलो आहे. आता ते जिल्ह्याचे नेते आहेत, आमच्या विभागाचे आमदार आहेत, तरी आमच्या तालुक्यात पडलेला पाऊस त्यांना दिसत नाही. गडिंग्लज तालुका पूरग्रस्त अतिवृष्टीमध्ये त्यांना धरावासा वाटला नाही. ते आमच्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला सांगतात, तर मग या तालुक्याकडे त्यांनी का दुर्लक्ष केलं, का गडिंग्लज तालुका अतिवृष्टीग्रस्त मध्ये त्यांनी धरला नाही, हा आमचा त्यांना सवाल आहे. धन्यवाद. मे महिन्यापासून सतत पाऊस पडल्यामुळे 50% आमच्या गावामध्ये पेरणी झालेली नाही. त्याच्यामुळं अतिवृष्टीखाली आमचा तालुका घेतलाच पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे.